तरतुदी अभ्यासू. म्हणजेच यामध्ये संविधानामध्ये कलमावाईज आपण मार्गदर्शक तत्वे समजून घेऊ. यामध्ये पहिलं कलम असेल 36. आपण बघितलेलं आहे 36 ते 51 या दरम्यान मार्गदर्शक तत्वाची माहिती देण्यात आली. या कलमामध्ये तरतूद करण्यात आली. कलम 36 समजून घेऊ. कलम 36 मध्ये देण्यात आलेलं आहे, या कलमानुसार राजसंस्था या शब्दोल्लेखाची व्याख्या भाग 3 मध्ये कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे असेल. आपण कलम 12 हे जे काही फंडामेंटल राईट्स मध्ये कलम 12 नुसार स्टेटची व्याख्या देण्यात आली आहे. ही व्याख्या काय आहे आपण समजून घेऊ, याचं स्पष्टीकरण समजून घेऊ. कलम 12 मध्ये राजसंस्था किंवा स्टेट याची डेफिनेशन दिलेली आहे. ही डेफिनेशन मध्ये किंवा स्टेट या संकल्पनेमध्ये कोणाकोणाचा सहभाग होतो ते समजून घेऊ. यामध्ये सर्वप्रथम भारताचे जे काही शासन आहे यामध्ये संसद असेल, केंद्रीय कार्यकारी मंडळ असेल, केंद्रीय कायदे मंडळ असेल, यांचा समावेश हा स्टेट या व्याख्येमध्ये होत असतो. सेकंड, याचबरोबर घटक राज्याचे जे काही शासन असेल या शासनामध्ये विधिमंडळ जे असेल, विधिमंडळामध्येच म्हणजेच कायदे मंडळ प्लस कार्यकारी मंडळ यांचा सुद्धा समावेश कलम 36 नुसार किंवा कलम 12 नुसार राज्य या व्याख्येमध्ये यांचा समावेश होणार. तिसरा घटक आपण समजून घेऊ, जे स्थानिक प्राधिकारी आहे म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांचा समावेश या ठिकाणी राज्य या व्याख्येमध्ये समाविष्ट होणार. चौथं जर ऑप्शन आपण बघितलं तर त्यामध्ये देण्यात आले भारताच्या राज्यभूमीतील तसेच भारत सरकारच्या नियंत्रणातील इतर प्राधिकारी, इतर जे काही संस्था असतील, प्राधिकारी असतील यांचा समावेश राज्य या व्याख्येमध्ये होत असतो. उदाहरणार्थ गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगमध्ये अंडरमध्ये असलेले काही महत्त्वाच्या ज्या काही संस्था आहे, उदाहरणार्थ LIC असेल, SBI असेल, यासारख्या ज्या संस्था आहे या संस्था सुद्धा कलम 12 नुसार, कलम 36 नुसार राज्य या व्याख्येमध्ये यांचा समावेश होणार. राज्य, स्टेट किंवा यालाच राजसंस्था, मराठीमध्ये याला राजसंस्था म्हटल्या जाणार. कलम 36 सांगतं की राजसंस्था या शब्दोल्लेखाची व्याख्या भाग 3 मधील कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे असेल. ही 12 मध्ये दिलेली ही व्याख्या आहे. यानुसार हीच व्याख्या कोणाला लागू असेल, कलम 36 ला लागू असेल. राज्य कोणाला म्हणायचं हे या ठिकाणी स्पष्ट होतं. ज्या संस्था शासनाच्या कोणत्याही आर्थिक नियंत्रणाखाली येत नाही, आर्थिक बाबीशी शासनाचा त्यांचा संदर्भ नसतो, संबंध नसतो, अशा व्याख्या या काही स्वायत्त संस्था असतात. उदाहरणार्थ BCCI असेल. BCCI हे स्टेटच्या व्याख्येमध्ये येत नाही. स्टेटचं कोणतंही कंट्रोल आतापर्यंत BCCI वरती नव्हतं. कंट्रोलमध्ये घ्यायचे प्रयत्न चालू आहे. लोढा समिती या संदर्भात शिफारशी आलेल्या आहे, परंतु BCCI सध्या स्टेटच्या व्याख्येमध्ये येत नाही. असे जे काही स्वायत्त संस्था असतील भारतातल्या, या कलम 36 नुसार किंवा कलम 12 नुसार स्टेटच्या व्याख्येमध्ये येत नाही. रिलायन्स इंडस्ट्री असेल, रिलायन्स इंडस्ट्री किंवा टाटा इंडस्ट्री असेल, अशा ज्या काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे ह्या सुद्धा स्टेटच्या व्याख्येमध्ये येत नाही, कारण या प्रायव्हेट खाजगी प्राधिकारी आहे, हे सार्वजनिक प्राधिकारी नाही. सरकारी असेल किंवा निमसरकारी असेल, या ज्या काही संस्था असतात त्या स्टेटच्या व्याख्येमध्ये येत असतात. कलम 36 या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे. त्यानंतर कलम 37 आपण समजून घेऊ. कलम 37 मध्ये
दिलेला आहे या भागात असलेली तत्व लागू करणे. कोणत्या भागामध्ये? जे काही भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे जी देण्यात आलेली आहे ती या ठिकाणी लागू करणे या संदर्भातलं हे कलम 37 हे कलम असेल, यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. या कलमानुसार, कोणत्या कलमानुसार? कलम 36 नुसार भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वे कोणत्याही न्यायालयाकरवी न्यायप्रविष्ट नसतील, परंतु तरी सुद्धा ही तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत फंडामेंटल आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राजसंस्थेचे कर्तव्य आहे. आता यामध्ये जवळपास 3 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट आपण समजून घेऊ. यामध्ये ही जी तत्व आहे, मार्गदर्शक तत्व जे आहे, भाग 4 मधील जी तत्व असतील ही तत्व न्यायप्रविष्ट नसतील. हे या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये या कलमानुसार भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वे कोणत्याही न्यायालयाकरवी न्यायप्रविष्ट नसतील. म्हणजेच ही जी तत्व आहे भाग 5 किंवा जे काही सध्याचा जो भाग 4 आहे, भाग 4 जो असेल, मार्गदर्शक तत्वे जी असतील ही या ठिकाणी न्यायप्रविष्ट नसतील. हे न्यायप्रविष्ट नसतील. म्हणजेच आपण समजून घेतलं हे की काही हक्क हे न्यायप्रविष्ट असतात, काही हक्क हे न्यायप्रविष्ट नसतात. मार्गदर्शक तत्वातील जे हक्क मिळतील, जे राईट्स असतील किंवा जे प्रिन्सिपल असतील, जे तत्व असतील ते न्यायप्रविष्ट नसतील. याचा अर्थ असा होतो की ते जर शासनाने त्याचं पालन केलं नाही तर त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागता येत नसते. दुसरी अजून एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होते. ही तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत असेल. ही तत्व शासनाच्या दृष्टीने का असतील? मूलभूत असतील, फंडामेंटल असतील. फंडामेंटल किंवा मूलभूत तत्वे ही अशी तत्वे असतात की पुढे जे काही पॉलिसी ठरवल्या जाईल त्या पॉलिसी ठरवण्यासाठी शासन जे काही ध्येय धोरणं आखतील याचा जो बेस असेल हा बेस मार्गदर्शक तत्वे असतील. त्यामुळे दुसरं महत्त्वाचं प्रमुख वैशिष्ट्य या दुसऱ्या म्हणजे कलम 37चं असेल की हे फंडामेंटल असतील. का असतील? फंडामेंटल असतील. मूल शासनाच्या व्यवहाराच्या दृष्टीने, प्रशासनाच्या दृष्टीने या ठिकाणी मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत असतील. म्हणजे याच बेसवरती जे काही कायदे तयार करायचे आहे शासनाला तर त्यांचा बेस हा, पाया हा मार्गदर्शक तत्वे असतील. तिसरी महत्वाची गोष्ट, कलम 37 नुसार या ठिकाणी शासनाचं जे काही ड्युटी आहे, कर्तव्य आहे ते कर्तव्य स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मग कोणतं शासनाचं कर्तव्य असेल? भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वे जी आहे ती त्या तत्वांचं शासनाच्या व्यवहारामध्ये पालन करणं, त्याच्यानुसार पॉलिसी आखणं, ध्येय धोरण आखणं हे शासनाचं काय असेल? कर्तव्य असेल. हे कशामध्ये स्पष्ट केलेलं आहे? कोणत्या कलमामध्ये स्पष्ट केलेलं आहे? तर कलम 37 मध्ये. 3 गोष्टी या ठिकाणी प्रमुख या स्पष्ट होतात. कोणतंही न्यायालय या संदर्भात म्हणजेच मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नसतील. कोणतंही न्यायालय या तत्वानुसार शासनाला हे बंधनकारक करू शकत नाही. भाग 4 बंधनकारक नसताना तरी सुद्धा ही तत्वे देशाच्या शासनाच्या व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत असतील, महत्वाचे असतील. अशा पद्धतीने कलम 37 या ठिकाणी स्पष्ट होतं. कलम 36 नुसार व्याख्या देण्यात आली आहे स्टेटची.
याचबरोबर कलम 37 नुसार स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ही तत्व म्हणजे मार्गदर्शक तत्वे जी असतील ही न्यायप्रविष्ट नसतील, जस्टिफिएबल नसतील. पुढे जे काही कलम 38 आहे, या कलम 38 नुसार जी धोरण आहे त्याचा बेस काय असेल हे 38 मध्ये सांगितलेलं आहे. उद्दिष्ट काय आहे हे 38 मध्ये सांगितलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने प्रिन्सिपल जी दिलेली आहे ते 39, 40, 41, 51 पर्यंतची की कलम आहे त्यामध्ये प्रिन्सिपल दिली आहे. ही जी मूलभूत तत्व आहे ही तत्व या ठिकाणी 39 पासून पुढची जी कलम आहे त्यामध्ये मांडलेली आहे. परंतु 36, 37 आणि 38 यामध्ये या मार्गदर्शक तत्वासंदर्भातली जी इतर माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. 39 पासून पुढे प्रॉपरली ही तत्व मांडण्यात आलेली आहे. कलम 38 आता आपण समजून घेऊ. कलम 38 नुसार या ठिकाणी देण्यात आलेलं आहे राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. महत्वाचे जे शब्द आहे, कीवर्ड्स आहे ते आपण लक्षात घेऊ. राज्याने, कुणी? राज्याने म्हणजे स्टेटने. आपण जी 36 मध्ये जी व्याख्या बघितली त्यानुसार, कलम 12 नुसार जी व्याख्या असेल त्यानुसार लोककल्याणाच्या संवर्धनासाठी. उद्दिष्ट काय आता? लोककल्याण संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. समाजाची जी की व्यवस्था आहे ती या ठिकाणी प्रस्थापित करणे. परंतु याचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे? लोककल्याणाच्या संवर्धनासाठी. आता लोककल्याण कसं होणार, कसं असायला पाहिजे ते आता पुढे देण्यात आलेले. यामध्ये राज्य त्या शक्य तितक्या प्रभावीपणे, राज्य त्या शक्य तितक्या प्रभावीपणे सामाजिक, सोशल, आर्थिक, राजकीय, पॉलिटिकल न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकामध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाज व्यवस्था प्रस्थापित करून, हा एक महत्त्वाचा शब्द असेल, समाज व्यवस्था प्रस्थापित करून तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न राहील. बघा आपल्या मुख्य कलमामध्ये देण्यात आले 38(1) मध्ये देण्यात आले मार्गदर्शक तत्वे जे असतील याचं उद्दिष्ट काय असेल? राज्य त्या शक्य तितक्या प्रभावीपणे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाद्वारे. आपण प्रस्तावना बघितलेली. प्रस्तावनेमध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला जे काही महत्त्वाचे जे उद्दिष्ट ठरवलेले होते, उद्दिष्टांच्या ठरावालाच आपण काय म्हटलेलं आहे? उद्देशिका म्हणलेलं आहे किंवा प्रस्तावना म्हणलेली आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. बघा हे जे प्रिन्सिपल होतं ते प्रिन्सिपल आता प्रत्यक्ष कोणत्या कलमामध्ये आहे? 38 मध्ये. मग या ठिकाणी सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आपण बघितलेलं आहे. सामाजिक न्याय म्हणजे या ठिकाणी सगळे जे असेल वर्ण, लिंग यानुसार कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आर्थिकनुसार कोणाचे उत्पन्नाचे जे काही साधनं असेल ही सारख्या प्रमाणात असेल. आर्थिक विषमता नसेल. राजकीय न्याय काही विशिष्ट लोकांनाच राजकीय हक्क असतील असा भाग असणार नाही. म्हणजे जो न्याय असेल हा न्याय कसा अपेक्षित आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाद्वारे. या तत्वाचा अवलंब करून आपल्याला या ठिकाणी समाज व्यवस्था प्रस्थापित करायची आहे. समाज व्यवस्था ही प्रस्थापित करत असताना आपल्याला उद्दिष्ट ठेवायचं आहे लोककल्याणाचं संवर्धन. हे कलम, हे तत्व कोणत्या कलमात मांडलेलं आहे? 38(1) मध्ये. 38(2) मध्ये राज्य हे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करेल आणि दर्जा, स्टेटस हा एक शब्द महत्वाचा आहे. स्टेटस, सुविधा, फॅसिलिटी, संधी, अपॉर्च्युनिटी यांच्या बाबतीत असलेली विषमता
जी विषमता असेल, कशाच्या बाबतीत असेल, दर्जा, सुविधा, संधी यांची जी विषमता आहे, ही विषमता नाहीशी करण्यासाठी शासन प्रयत्न करेल. शासन म्हणजे कोण? राज्य हे यासाठी प्रयत्न करेल. राज्य हे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. समाजामध्ये जी काही आर्थिक विषमता आहे, आर्थिक न्याय आपण या ठिकाणी, आर्थिक न्यायाचं तत्व आपण या ठिकाणी अवलंब करतोय. मग त्याद्वारे आपण आर्थिक जी विषमता असेल, यातली जी दरी असेल, श्रीमंत आणि गरीब यातली दरी आपल्याला या ठिकाणी काय करायची? किमान पातळीवर आणायची. यातली दरी काय करायची? आपल्याला कमी करायची. मग यासाठी काय प्रयत्न करता येईल? ते सगळे प्रयत्न, ते तत्व हे आपले पुढे मांडलेले आहे. परंतु उद्दिष्ट कशात मांडलेलं आहे? कलम 38 मध्ये. मग शासनाने बघा, जी उत्पन्नाची जी की पातळी आहे, किमान पातळी जी आहे ती कमी करण्यासाठी काय प्रयत्न करताय? रिलायन्स इंडस्ट्री असेल, मोठमोठे उद्योगपती असतील, हे उद्योग यांचा पैसा किंवा उद्योग इंडस्ट्री हे दिवसेंदिवस वाढत चालली, गरिबांची गरिबी वाढत चालली. मग दरी निर्माण करण्यासाठी शासनाने कशा पद्धतीने या ठिकाणी समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे? ही पातळी कमी करण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न केला आहे? जे श्रीमंत वर्ग आहे यांच्यावरती वेगवेगळे टॅक्सेस लावलेले आहे. या माध्यमातून हा जो काही जमा झालेला टॅक्सेस असेल, जे गरीब असतील, जे BPL असतील, यांना वरती आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासन करते. कोणत्या कोणत्या माध्यमातून? शासनाच्या वेगवेगळ्या धोरणाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून. जे BPL कुटुंब असतील त्यांना शासन मोफत धान्य असेल, त्यांना गॅस सिलेंडरवरती सबसिडी असेल, त्यांना आरोग्याच्या सुविधा असेल, त्यांना काही महत्त्वाच्या पेन्शन योजना असेल, वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना घरकुल योजना असेल, या माध्यमातून त्यांची आर्थिक विषमता ही कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, म्हणजे कलम 38 नुसार आर्थिक उत्पन्नाची जी काही या ठिकाणी विषमता आहे, ही विषमता आपण किमान पातळीवरती आणण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना काहीच रोजगार नाही त्यांना आपण कमीत कमी 100 दिवसाचा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देतोय. म्हणजे उत्पन्नाचं जी काही त्यांची विषमता आहे ही आपण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे सगळं प्रिन्सिपल आपल्याला पुढं लागू होताना दिसत आहे. पुढची जी कलम आहे 38 नंतरची जी काही पुढची कलम असेल त्यामध्ये ही तत्व लागू होताना आपल्याला दिसतंय. याचबरोबर जी विषमता आहे, ही विषमता कोणती विषमता नसायला पाहिजे? दर्जा, सुविधा आणि संधी. एखाद्याला जी काही अपॉर्च्युनिटीची आवश्यकता असते, शासन ती अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देईल. शासन सगळ्यांना दर्जा इक्वल मानेल, सारखा मानेल. याचबरोबर काही सुविधा, फॅसिलिटी त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हे शासन करेल. हे प्रिन्सिपल कलम 38 मध्ये मांडण्यात आलेलं आहे.